विदर्भामधली बातमी। आज शाळांमध्ये तिकडे विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा होतोय। नागपूरच्या नूतन भारत विद्यालयाने आगळा-वेगळा प्रवेशोत्सव केलाय। नूतन भारत शाळेने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या ऐतिहासिक निवासस्थानी नेलं। इथे विद्यार्थ्यांना डॉक्टर हेडगेवार यांच्या जीवनाची, त्यांच्या विचारांची जाणीव करून देण्यात आली। सकाळीच शाळेचे शेकडो विद्यार्थी अचानक महाल परिसरातील डॉक्टर हेडगेवार यांच्या निवासस्थानी पोहोचले। तिथल्या ऐतिहासिक वस्तूंचं निरीक्षण करत शिक्षकांकडून त्यांनी इतिहास जाणून घेतला। अनुभव आणि अनुभूतीतून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं म्हणून आम्ही ऐतिहासिक स्थळांना भेट देत असतो। शाळेच्या पहिल्याच दिवशी जर विद्यार्थ्यांची संघाच्या माध्यमातून देशाची आणि समाजाची सेवा करणाऱ्या डॉक्टर हेडगेवार यांचा इतिहास जाणून घेतला त्यांनी, तर त्यात चूक काय असं शाळेचं म्हणणं आहे। तर नूतन भारत शाळेच्या उपक्रमाची विरोधकांकडून मात्र त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे। बघूया। त्यांना भारताचा इतिहास किंवा भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास विद्यार्थ्यांना शिकवायचा नाही आहे। भारताच्या स्वातंत्र्याचा एक प्रेरणादायी इतिहास आहे। संघाचा कुठला प्रेरणादायी इतिहास आहे? ब्रिटिशांसोबत आम्ही तडजोड केली होती, ब्रिटिशांसोबतची आम्ही मुखबिरी केली होती, हा इतिहास शिकवायचा आहे। लोकशाही अमान्य केली होती, तो इतिहास शिकवायचा आहे। समानता अमान्य केली होती, तो इतिहास शिकवायचा आहे। तर एक प्रकारे इतिहासाची तोडफोड करून नव्या पद्धतीचा यांना भारत निर्माण करायचा आहे। त्यासाठीचे हे प्रयत्न आहे आणि मला असं वाटते की त्या लहान मुलांना त्या विचारामध्ये गुरफटण्याचं काम ते मुद्दामपणानं करून राहिले असं माझं मत आहे। जिनका आज़ादी में कोई योगदान नहीं रहा और किसी प्रकार का उन्होंने ऐसा विशेष काम किया हो जो बच्चों के लिए किया हो, जैसे डॉक्टर राधाकृष्णन थे, उन्होंने ऐसा, वो पहले मेरे ख्याल से शिक्षक राष्ट्रपति थे। वहाँ पर एक बार चले जाते थे तो समझ में आता था, परंतु इस तरीके से करना कोई उचित नहीं है और यह अच्छी बात नहीं है और यह बच्चों को गुमराह करने लायक, यानी उनको इतिहास बताना है और उनका भविष्य खराब करना है।